नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गुरुकुल एओके क्लासेसमध्ये। यापूर्वी आपण मराठी व्याकरणाचा भाग 1 आणि भाग 2 जो संधीचा बघितला, ज्यामध्ये आपण स्वर संधी कशी तयार होते आणि ती कशी ओळखायची या संदर्भात माहिती बघितली। आणि आज आपण संधीचाच भाग 3 यामध्ये व्यंजन संधी तयार कशी होते तसेच परीक्षेच्या दृष्टीने 1 सेकंदात संधी कशी ओळखायची ते आपण बघणार आहे। कोणताही वेळ न वाया घालवता थेट आपण आपल्या संधी या टॉपिक मधील व्यंजन संधी या उपप्रकाराकडे जाऊ। तर पहिला आपण काय बघतोय तर व्यंजन संधी ओळखण्याची सोपी पद्धत। सुरुवातीला आपण जसं स्वर संधी कशी ओळखायची ते सांगितलं, आता आपण व्यंजन संधी कशी ओळखायची त्याचं एक सूत्र आहे थोडक्यात। तर ज्या वेळेस व्यंजन संधी तयार होते, तुम्हाला तर जसं पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं, व्यंजन संधी तयार होताना किंवा कुठलीही संधी तयार होताना 2 पद एकत्र येतात। त्यातलं पहिल्या पदातील शेवटचा जो वर्ण आहे ना तो आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी व्यंजन पाहिजे। काय काय पाहिजे, व्यंजन पाहिजे। त्याचप्रमाणे दुसऱ्या पदातील जे पहिला जो वर्ण असेल तो व्यंजनही चालेल आणि स्वर असेल तरीही चालेल। जसे की आपण स्वर संधीत बघितलं, पहिला जो वर्ण आहे तो स्वर पाहिजे, तसंच व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण काय पाहिजे, आपल्याला व्यंजन पाहिजे। ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे, याने आपण व्यंजन संधी तर लगेच ओळखू शकतो। परंतु आपल्याला व्यंजन संधी मधील काही उपप्रकार आहेत ते पण या ठिकाणी कसे ओळखायचे। व्यंजन संधी तर कोणालाही ओळखू येईल, परंतु उपप्रकार ही काही सेकंदात असं बघता क्षणी कसं ओळखता येतील त्या ठिकाणी आपण बघणार आहे। तर पुढे बघा पहिला प्रकार व्यंजन संधीचा। आता व्यंजन संधीचा आपण नियमी 1 म्हणू, प्रकार म्हणण्यापेक्षा नियमी 1 काय आहे की प्रथम व्यंजन संधी हे आपलं पहिला प्रकार आहे असं धरून चालू। तर प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय असते बघा, मी या ठिकाणी तुम्हाला दिलंय बघा, स्पर्श व्यंजन गट दिलेत। टोटल एकूण किती गट असतात, क च ट त प। स्पर्श व्यंजनामध्ये 5 गट असतात आणि 5 गटामध्ये प्रत्येकी 5 वर्ण किंवा त्याला असं म्हणू शकतो प्रत्येकी 5 व्यंजन असतात। तर या ठिकाणी बघा गट कुठले आहेत बघा, क च ट त प, आणि त्यामध्ये प्रत्येक गटात येणारे व्यंजन बघा, क ख ग घ ग, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब ब म। तर इथं काय सांगतोय नियम बघा, क च ट त प या 5 वर्गापैकी किंवा स्पर्श व्यंजनापैकी कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी तयार होते, यालाच प्रथम व्यंजन संधी म्हणतात। आता एवढं जर अवघड शब्द बघितलं तर आपण संधीचा अभ्यास करायचा सोडून देतो, कारण ही अशी रचना किचकट वाटते। त्यापेक्षा आपण जर डायरेक्ट त्याचा जर उपयोग कसा होतोय हे जर बघितलं तर एकदम सोपं जाईल। आपण डायरेक्ट इथं आणून बघू, ह्या चित्रात हे जी व्याख्या ना चित्रात बसवायची बघू। तर काय सांगितलं बघा, क च ट त प या 5 वर्गापैकी, ठीक आहे हे 5 वर्ग आहेत आपले धरून चालेल। चला हे 5 वर्गापैकी पुढे काय सांगते बघा व्याख्या, किंवा स्पर्श व्यंजन म्हणजे याला स्पर्श व्यंजन म्हणतो, स्पर्श व्यंजनाचा गट म्हणतो। व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय, म्हणजे हे अनुनासिकाशिवाय हे येणार नाही प्रथम व्यंजन संधीत। अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे, म्हणजे हे अनुनासिक सोडून यातले कुठलेही व्यंजन येऊ द्या आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी, म्हणजे हे पहिले व्यंजन कुठले, म्हणजे जे पूर्वी जे 2 पदापैकी जे पहिले व्यंजन येणार आहे ना त्या ठिकाणी त्याच गटातील पहिले कठोर व्यंजन येते। म्हणजे हे जे आहे ते यापैकी म्हणजे कठोर कुठले आहेत बघा, क ख च छ ट ठ त थ प फ, कठोर व्यंजन येऊन जी संधी तयार होते त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात। आता प्रथम व्यंजन संधी अजून काय म्हणतात बघा, ज्या वेळेस संधी तयार होते ना एकत्र येते ना त्यावेळेस थोडक्यात 1 2 3 4 5 असा आपण क्रमांक देऊ त्या व्यंजनांना। तर ह्याच वर्गातील व्यंजन येतात, ज्यावेळेस संधी तयार होते त्यावेळेस पहिल्याच गटातील व्यंजन येतात, म्हणून याला प्रथम व्यंजन संधी असं देखील म्हटलं जातं। आता उदाहरण बघू, या ठिकाणी काय आहे बघा, वाघ अधिक पती, वाघ अधिक काय पती, तर ह्याची संधी कशी तयार झाली बघा। आता या ठिकाणी पहिलं जर पद बघितलं तर त्या ठिकाणी ग आलाय आणि दुसऱ्या पदात काय आलाय, प आलाय। आता या ठिकाणी काय झालं, ग चा काय झाला, क झाला। आता आपण चित्रात येऊ कसं झालंय बघा, आलाय काय ग, परंतु ह्याच ठिकाणी काय आला तयार, काय झालं क, म्हणजे तिसरं व्यंजन आहे। थोडक्यात ही 3 नंबरचं व्यंजन आहे, परंतु त्या ठिकाणी तयार होताना काय झालं, ग चा काय झाला क झाला, म्हणजे पहिलं व्यंजन आलं म्हणून ही झाली
प्रथम व्यंजन संधी. मग या ठिकाणी काय झालं बघा, ग चा झाला क, प आहे असा राहिला आणि क चा पाय मोडला गेल्यामुळं हा प मध्ये मिसळला आणि तो वाक्पती तयार काय झालं आपलं वाक्पती. थोडक्यात आता व्यंजन संधी ही तयार कशी होते, थोडक्यात ही जी संधी जी तयार झाली आपली प्रथम व्यंजन संधी ही तयार कशी होते हे तुम्हाला सांगितलं. आता आपण परीक्षेत जर डायरेक्ट आपल्याला पर्याय आले तर आपण ते कसे ओळखणार किंवा ते कसे तयार होतात ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला उदाहरण इकडे चित्र पण दिलंय मी. हे तुमचं तोंडपाठ असणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. वारंवार मी तुम्हाला सांगितलंय आणि सांगतही राहील, परंतु तुम्हाला अख्खीची अख्खी वर्णमाला आपण जन्मताच मराठी म्हणून, मराठी भाषा म्हणून आपली आहे आणि मराठी भाषेतील जी वर्णमाला आहे ती आपली तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर शब्द बघू काय येतात त्यातले. विपद काल, तुम्हाला एवढे सारे शब्द देतोय की तुम्हाला अतिरिक्त त्रास घ्यायची गरज पडणार नाही. हे जर लेक्चर तुम्ही वारंवार बघितलं तरी तुमच्या संधीचा हा मार्ग कधी चुकणार नाही. प्रश्न पहिला शब्द काय बघा, विपदकाल. आता विपदकालची फोड कशी झाली, विपद अधिक काल. जर आपण शेवटचा जर वर्ण बघितला म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण बघितला त्या ठिकाणी दिसतंय द चा काय झाला त झाला. म्हणजे त कुठला आला बघा, पहिल्या ह्याच्यातला आला का, पहिल्या गटातील आला का, म्हणजे थोडक्यात त गटातील पहिलं व्यंजन आलं का त, म्हणून काय झालं प्रथम व्यंजन संधी झाली, क आहे असं राहिला. मग विपद कालची फोड विपद अधिक काल अशी झाली, मग द च्या ठिकाणी त आला म्हणून ही झाली प्रथम व्यंजन संधी. आता दुसरा बघा शब्द वाक्पती कसा तयार होता ना, वाघ अधिक पती. आता या ठिकाणी आपल्याला समजतंय क ख ग. आता ग ची जर लाईन बघितली कुठल्या ह्याच्यात येतोय बघा, ग क ख ग. आता या ठिकाणी ग आहे परंतु त्याच्याच ऐवजी त्याच गटातील पहिलं व्यंजन येऊन संधी होते असा नियम होता, बरोबर. या ठिकाणी ग, आता गतलंच पहिलं व्यंजन कुठलं आहे, ग च्या लाईन मधलं क आहे. तर आपण बघू, ग आहे, ग चा झाला क म्हणून ही काय झाली प्रथम व्यंजन संधी. तसंच बघा सेम तसंच हा ग आहे, ग कोणत्या गटात कोणत्या ह्याच्यातला आहे, क गटातील आहे. मग क गटातील पहिलं व्यंजन कुठलं आहे, कच आहे, बरोबर. मग या ठिकाणी ग चा झाला क, मग या ठिकाणी शब्द काय होता वाघ अधिक ताडण. मग क चा झाला ग चा झाला क, त आहे असा. मग या ठिकाणी जोड शब्द होऊन काय तयार झाला वाघ ताडण. काय झाला वाघ ताडण. त्याचप्रमाणे आता षडशास्त्र, बरोबर, षडशास्त्र असा शब्द आहे. आता या ठिकाणी बघा ड कुठल्या लाईन मध्ये, तर ड आहे या लाईन मध्ये कुठल्या ट च्या गटातील आहे, क च ट त प, ट गटातील ड आहे. पण ड च्या ठिकाणी काय आला बघा, या ठिकाणी संधी होताना ट आला म्हणून इथं प्रथम व्यंजन संधी. ट किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे त्या गटात, म्हणून संधी तयार होताना ड च्या ठिकाणी ट आला. म्हणजे तिसऱ्या स्थानावरील व्यंजनाच्या ठिकाणी पहिल्या स्थानावरील व्यंजन आलं, प्रथम स्थानावरील व्यंजन आलं म्हणून प्रथम व्यंजन संधी झाली. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा द आहे, द बघितला तर द ची लाईन ही आहे. मग त थ द ध न हे चौथ्या स्थानावरील व्यंजन आहे, त्या ठिकाणी काय आलं संधी होताना पहिल्या स्थानावरील व्यंजन आलं. मग द च्या ठिकाणी काय आलं त आलं म्हणून पहिल्या स्थानावरील व्यंजन आलं म्हणून काय झालं प्रथम व्यंजन संधी झाली. याचप्रमाणे पृथक्करण, क बघा क आहे, क च्या ठिकाणी आता ही आपल्याला काय सांगितलं होतं, नियम काय सांगितलं होता की कुठलंही व्यंजन आलं तरी, मग आता क च्या ठिकाणी काय आलं कच आला. कारण या लाईनला जर बघितलं क पहिल्या स्थानावरती आहे आणि त्याच्याच ठिकाणी त्याच्या समोरच काय आलाय क आलाय. मग आपल्याला संधी होताना हे पहिल्या स्थानावरील व्यंजन पाहिजे. मग या लाईन मधली क च्या लाईन मधील पहिल्या स्थानावरील व्यंजन कुठलं आहे, कच आहे, म्हणून या ठिकाणी क चाच क झाला म्हणून पृथक्करण. या ठिकाणी संधी होऊन पृथक्करण असा शब्द तयार आपल्याला झालेला दिसतोय. त्याचप्रमाणे आपदकाल, द चा झाला त, द चा काय होणार त होणार, कारण द च्या लाईन मध्ये बघा त थ द, द ऐवजी काय आलं पहिल्या स्थानावर व्यंजन काय आहे त्या गटातील त आहे म्हणून आपदकाल असा शब्द तयार झाला. त्याचप्रमाणे शुद्ध अधिक पिपासा, द कुठल्या लाईन मध्ये, द च्या द गटातील पहिल्या स्थानावर व्यंजन कुठलंय त आहे म्हणून शुद्ध अधिक पिपासाच काय होणार शुद्ध अधिक पिडा होतं. मग शुद्ध पिपासा असं झालं असतं शुद्ध अधिक पिडा, शुद्ध पिडा, आणि शुद्ध अधिक पिपासा काय होणार शुद्ध पिपासा. आता पुढचं बघा व्यंजन संधीतील दुसरा नियम किंवा दुसरा प्रकार
तृतीय व्यंजन संधी. जसं आता मगाशी बघितलं, संधी होताना पहिल्या स्थानावरील व्यंजन येतं म्हणून त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. आपण मगाशी बघा नंबर दिले होते, आता पण यांना नंबर देऊ. हे क च ट त प ही 5 व्यंजनांचा गट आहे. प्रत्येक व्यंजनात किती व्यंजन आहे? प्रत्येक गटात व्यंजन 5 आहेत. या ठिकाणी बघितलं, पहिल्या स्थानावरची ही व्यंजन आहेत क च ट त प. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्थानावरची ख छ ट त फ, तिसऱ्या स्थानावरची ग ची लाईन थोडक्यात, चौथ्या स्थानावर ग ज ड द ब, आणि 5व्या स्थानावर काय येतात? आपली अनुनासिक येतात. आता आपल्याला पहिल्या संधी कुठल्या कशा तयार होती बघा? प्रथम व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधी तयार होते. द्वितीय आणि चतुर्थ व्यंजन संधी नसते. नाहीतर तुम्ही मनाने तयार करताल एखादी संधी आणि यात उत्तर पर्याय देतील मी तुम्हाला. सांगा हे चतुर्थ व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, फसू नका. व्यंजन संधीत हे 2च प्रकार आहेत, प्रथम व्यंजन संधी, द्वितीय व्यंजन संधी, आणि नंतर जे येतात अनुनासिक संधी वगैरे ते वेगळे प्रकार. आता बघा तृतीय व्यंजन संधीचा नियम काय सांगतो? क च ट त प म्हणजे क च ट त प. डायरेक्ट आपण चित्रावर येऊ आणि हा नियम इथं समजून घेऊ. डायरेक्ट वाचला तर तुम्हाला अवघड जाईल. क च ट त प या 5 वर्गात, ठीक आहे, या 5 वर्गातील किंवा स्पर्श व्यंजनातील, हे स्पर्श व्यंजन आहेत. कठोर व्यंजनापुढे आता बघा कठोरचा गट कुठला आहे? हा आहे, बरोबर. क क ख च छ ट ठ त थ प प. कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय, आता मगाशी पण अनुनासिक नव्हतं बघा, यात पण अनुनासिक नाही. अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजन किंवा पुढे काय बघा, मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास, म्हणजे स्वर किती आपले? एकूण 14 स्वर आहेत, बरोबर. पूर्वी 12 होते, नंतर या आल्यानंतर ते किती झाले? 14 झाले. स्वर आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन, आता समजा हे कुठलं पण येईल, हे स्वर येतील किंवा ह्या गटातील कुठलाही एक व्यंजन येईल, त्याच गटातील व्यंजन येऊन संधी होते, याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. आता ह्याचं एक उदाहरण या ठिकाणी बघा, दिसतंय बघा, दिक अधिक विजय. काय आहे? दिक अधिक विजय. हा दी दिसत नाही तर या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला? पहिल्या पदातील शेवटचा वर्ण कुठला आहे? क आहे, आणि दुसऱ्या पदातील पहिलं काय? व आहे. मग क आणि व हे जोडत असताना या ठिकाणी क चा झाला ग. जर वरती जर बघितलं आपण तर क हे कोणत्या ह्याच्यात आहे बघा? पहिल्याच थोडक्यात गटातील क आहे, आणि त्याच्याऐवजी काय झालं तर तिसऱ्या स्थान, ही तिसरं स्थान आहे बघा. क ऐवजी काय झालं? तिसऱ्या स्थानावरील व्यंजन आलं. मग संधी होताना पहिल्या स्थानावरील व्यंजनाच्या ठिकाणी तिसऱ्या स्थानावरील व्यंजन आलं, म्हणून ही झाली तृतीय व्यंजन संधी. एवढं साधं सोपं आहे. त्यामुळं डायरेक्ट जर तुम्ही शब्द बघितला या ठिकाणी तर तुमच्या ध्यानात येतं, याला दिग्विजय याची फोड जर बघितलं तर या ठिकाणी दिसतंय की इथं जोड तयार झालाय, दिक अधिक विजय, आणि इथं जोड तयार होताना तुम्हाला ग दिसतो. मग तुमच्या जर ही लक्षात असेल की ग कितव्या नंबरला आहे? क ख ग. ग हा 3ऱ्या नंबरला आहे. ही तृतीय व्यंजन संधी आहे. 1 सेकंदाच्या आत तुम्हाला उत्तर निघून जातं. आता पुढं ऑप्शन आहेत, बघू आपण परीक्षेच्या दृष्टीने पण कसं ओळखायचं हे आपण आता पुढच्या ह्याच्यातून बघून घेऊ. आता शब्द बघा, वाक अधिक विहार. आता तुम्हाला ती जरी शब्द नाही दिला, डायरेक्ट इथं संधी कशी ओळखू शकतो बघा तुम्ही. आता इथं काय आहे? वाक विहार. तुमच्या लगेच ध्यानात येतं की वाक विहारची संधी जर फोड करायची कशी तयार होती? वाक अधिक विहार. बरं क होता, क च्या ठिकाणी पण वाक विहार लिहिता इथं ग लिहिला गेला. बरं ग हा किती नंबरला आहे? 3 नंबरला, म्हणून ही झाली तृतीय व्यंजन संधी. एवढं सोपं होतं. आता खालचा शब्द बघा, षड्रिपू. षड्रिपूची फोड कशी होती? षट अधिक रिपू. आता या ठिकाणी तुमच्या लगेच ध्यानात आलं पाहिजे ट. पहिल्याच स्लाइडला आपण एक बघितलं होतं वाक्य की व्यंजन संधीमध्ये व्यंजन संधी तयार होताना पहिल्या पदातील जे शेवटचे अक्षर काय पाहिजे? व्यंजन पाहिजे, म्हणजे व्यंजन असतं तीच व्यंजन संधी. पण ह्याच्यामध्ये समजलं काय आपल्याला? शेवटचा शब्द काय म्हणजे वर्णातील शेवटचा वर्ण काय? व्यंजन आहे. मग व्यंजनावरून ही व्यंजन संधी ही समजलं आपल्याला. परंतु व्यंजन संधीचा उपप्रकार कुठं समजतो आपल्याला? जिथं शब्द तयार होतो. आता इथे दिसतंय आपल्याला काय? ट आला. ट च्या ठिकाणी काय तयार झाला? ड आला. बरं ड हा कितव्या स्थानावर इथं समजते आपल्याला? ड हा 3ऱ्या स्थानावरचा आहे, म्हणून ही झाली तृतीय व्यंजन संधी. त्याचप्रमाणे सत अधिक आचार. त काय आहे? व्यंजन आहे.
व्यंजन पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व्यंजन आहे. व्यंजन आहे म्हणून कुठली झाली व्यंजन संधी. उपप्रकार कुठला आहे आता? त चा काय झाला या ठिकाणी? द झाला. द किती नंबरला आहे? तिसऱ्या नंबरला आहे. ही झाली तृतीय व्यंजन संधी. शब्द तयार काय झाला आपला? सदाचार तयार झाला. आता डायरेक्ट समजा शब्द दिलाय तुम्हाला आझादी. आझादी तुमच्या फोड माहित असणं, ही फोड काय लय अवघड नाही. ह्या गोष्टी तुम्ही वारंवार वाचल्या की ऑटोमॅटिक हे लक्षात येऊन जातात. आझादीची जर फोड केली तर आपल्याला अच अधिक आधी. बरं या ठिकाणी ज तयार झालाय. बरं ज कधी येतोय? कितव्या स्थानावरती बघा. ज हा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला तिसऱ्या स्थानावरचा ज आहे. म्हणून ही झाली कुठली? तृतीय व्यंजन संधी. 1 सेकंदाच्या उत्तर निघतं. आता अब्ज. अब्जाची फोड काय होती बघा? अप अधिक ज. बरं या ठिकाणी तयार होताना काय झालाय? ब तयार झालाय. कुठला? ब तयार झालाय. ब किती नंबरला आहे बघा? प फ ब. ब हा तिसऱ्या नंबरला आहे. म्हणून ही तृतीय व्यंजन संधी. त्याचप्रमाणे वाक अधिक ईश. वाघ ईश. या ठिकाणी बघा क च्या ठिकाणी काय आला? ग आला. ग हा तिसऱ्या नंबरला आहे. तृतीय व्यंजन संधी. या ठिकाणी पण तसंच क च्या ठिकाणी ग आला. ग हा तिसऱ्या नंबरला आहे. तृतीय व्यंजन संधी. ट च्या ठिकाणी ड आला. ड हा तिसऱ्या नंबरला आहे. कुठं? त्या लाईन मध्ये स्पर्श व्यंजन गटामध्ये. म्हणून हा तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे. व्यंजन संधीचा हा तिसरा प्रकार अनुनासिक संधी. अनुनासिक. आता यापूर्वीच्या प्रथम व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये एक वाक्य आवर्जून होतं बघा की अनुनासिका शिवाय. अनुनासिका शिवाय म्हणजे तिथं अनुनासिकाला विचारात घेतलं जात नव्हतं. परंतु या ठिकाणी संधीचंच नाव आहे अनुनासिक संधी. यावरूनच तुमच्या लक्षात येतं की इथं अनुनासिकाचा उपयोग झालेला आहे. तर आपण बघू अनुनासिक संधीची व्याख्या चित्ररूपात डायरेक्ट कशी मांडता येईल आपल्याला. क च ट प या 5 वर्गापैकी. ठीक आहे. ह्या 5 वर्गापैकी हे 5 वर्ग आहेत आपले कुठले? क च ट त प. या वर्गापैकी कोणत्याही व्यंजनापुढे, या वर्गापैकी कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील म्हणजे पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणजे पदातील जे पहिले व्यंजन असेल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन म्हणजे समजा ख आला तर खच गटातील त्यापुढे अनुनासिक ग आहे ते येणार. अनुनासिक येऊन व्यंजन संधी तयार होते. यालाच अनुनासिक संधी म्हणतात. उदाहरणावरून आपण समजून घेऊ. उदाहरण काय आहे बघा की सत अधिक मार्ग. मग या ठिकाणी बघा त च्या ठिकाणी आपल्याला दिसतंय न आला. त च्या ठिकाणी नच का आला? याचं कारण आहे कारण या ठिकाणी बघितलं की व्याख्या जर एकदा अजून एकदा वाचली क च ट या 5 वर्गापैकी किंवा स्पर्श व्यंजनापैकी कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यावर म्हणजे कोणत्याही व्यंजनापुढे ह्याच्या पुढे अनुनासिक. आता या ठिकाणी बघा म आहे. म काय आहे? अनुनासिकच आहे. तर त गटातील अनुनासिक या ठिकाणी येणार. मग त गटातील अनुनासिक कुठले? न. आणि न आणि म एकत्र येऊन काय झाला? सन्मार्ग हा शब्द तयार झाला. अनुनासिक संधीमधील सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असतं ज्या ठिकाणी संधी तयार होते या ठिकाणी दोन्हीही अनुनासिक असतात. जसे की आता बघा हे पण अनुनासिक, म पण अनुनासिक आहे आणि न ही अनुनासिक आहे. तर संधी एकत्रित तयार कशी झाली की त च्या पुढे एक अनुनासिक आलं कुठलं तरी. मग कुठलं आलं? म आलं. मग आपल्याला काय केलं त्यांनी? अनुनासिक इथं अनुनासिक आले मग पुढून पण त्याच गटातील अनुनासिक उचललं. मग म इथं अनुनासिक आल्यामुळं त गटातील अनुनासिक कुठलं घेतलं ह्यांनी? या ठिकाणी न हे घेतलं. न हे नळाचा आणि एकत्रित केलं सन्मार्ग. आता खाली उदाहरण आहेत बघा. उदाहरण आपल्या शब्द काय बघा? वांग निश्चय. बरोबर का? मग याची फोड जर केली कशी होती? वाक अधिक निश्चय. मग या ठिकाणी दिसतंय की या ठिकाणी अनुनासिक आलं. कुठं? हे अनुनासिक आलं. म्हणून काय केलं त्यांनी? क च्या गटातील अनुनासिक घेतलं आणि संधी तयार केली. आता क च्या गटातील अनुनासिक कुठलंय? ग. हे अनुनासिक आहे म्हणून या ठिकाणी न आहे असंच ठेवलं दुसऱ्या ह्याच्यातील. परंतु क च्या ठिकाणी पण एक अनुनासिक घेतलं त्यांनी. कुठलं? त्याच्याच गटातील क च्याच गटातील अनुनासिक घेतलं आणि ठिकाणी या ठिकाणी अशी जोड तयार केला आणि शब्द तयार झाला आपला वांग निश्चय. त्याचप्रमाणे आता बघा षट अधिक मास. आता या ठिकाणी काय केलं? इथं अनुनासिक आलं. ट च्या पुढे अनुनासिक आलं. मग ट च्या गटातील अनुनासिक कुठलं आहे बघा? ट ठ ड ड न. न कुठला येतो? या ठिकाणी बाणाचा येतो. मग ट च्या ठिकाणी काय घेतला? न घेतला आणि म आहे असा अनुनासिक म्हणजे न हे पण अनुनासिक आणि म हे पण अनुनासिक आणि शब्द तयार झाला षण्मास. या ठिकाणी बघितलं तर सगळ्यात सोपा जर व्यंजन संधी जर प्रकार ओळखायचा असेल तर तो आहे अनुनासिक संधी.
का तर पुढे बघा आपल्याला दिसतं जगन्नाथची फोड काय होती, जगत अधिक नाथ होते आणि फोड जोड कुठं तयार झालाय, या ठिकाणी न च्या ठिकाणी झालाय, दोन्ही काय आहे अनुनासिक आहे ती, म्हणून ही संधी कुठली झाली, अनुनासिक संधी. ज्या ठिकाणी जोड तयार झालाय त्या ठिकाणी दोन्हीही अनुनासिक असली की ती कुठली झाली, अनुनासिक संधी, अनुनासिक व्यंजन संधी. या ठिकाणी बघा सन्मती, सन अधिक मती, या ठिकाणी बघा सत अधिक मती, मग तच्या ठिकाणी कुठला झाला, न आला, म्हणून सन्मती तयार झाला. दोन्हीही अनुनासिक आहेत, जिथं जोड तयार झाला तिथं दोन्ही अनुनासिक आहेत, म्हणून ती कुठली झाली, अनुनासिक व्यंजन संधी. या ठिकाणी बघा जगत अधिक नियंता, मग जगन नियंता, या ठिकाणी जोड आहे आणि जोड आहे त्या ठिकाणी दोन्हीही अनुनासिक आहेत, अनुनासिक संधी. एवढं सोपं आहे. या ठिकाणी बघा षड अधिक मुख, षट अधिक मुख, तर त्या ठिकाणी काय झाला, न आला, मग न का कोणता, बाणातील नच का, तर या ठिकाणी बघा ट गटातील अनुनासिक कुठलंय, हा न आहे, म्हणून या ठिकाणी संधी तयार होताना तोच न आला आणि या ठिकाणी शब्द काय झाला, षण्मुख तयार झाला. भगवत अधिक नाम, भगवन नाम, ज्या ठिकाणी जोड तयार झाला त्या ठिकाणी दोन्हीही अनुनासिक आहेत, म्हणून ही कुठली तयार झाली, अनुनासिक संधी. हे आतापर्यंत आपण 3 जे प्रकार आहेत जे वारंवार विचारले जात आहेत पेपरला, प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी, ह्या संधी व्यतिरिक्त अजून काही नियम आहेत, थोडक्यात ते आपण या ठिकाणी बघू. नियम क्रमांक 4 काय म्हणतो बघा, याला आपण त चा नियम ही म्हणतो. त या व्यंजनापुढे च छ आल्यास त बद्दल च होतो, ज झ आल्यास त बद्दल ज होतो, त्याचप्रमाणे ट ठ आल्यास त बद्दल ट होतो, ड आल्यास त बद्दल ड ड होतो, ल आल्यास त बद्दल ल होतो आणि श आल्यास त बद्दल च व श बद्दल काय होतो, छ होतो. आता ह्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला एक उदाहरणावरून समजून सांगतो म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल. उदाहरण काय आहे बघा, सच्चरित्र. आता सच्चरित्र जर फोड केली तर आपल्याला पहिल्या नियमानुसार बघा, सच्चरित्र जर फोड केली तर कशी होती, सत अधिक चरित्र. आता या ठिकाणी तुम्हाला समजतंय की त च्या पुढं च आला, मग त च्या पुढं च आला, मग ह्या त चा पण काय केला ह्यांनी, चच केला, मग या ठिकाणी त चा काय झाला, च तयार झाला, मग ही च ला च मिसाळला गेला आणि शब्द तयार झाला सच्चरित्र. ह्या ठिकाणी जोड होताना तुम्हाला दिसतंय की च ला च लागला जातोय. जर फोड केली तर त्या ठिकाणी असं त असतं, सत अधिक चरित्र, म्हणून एकत्र शब्द तयार होते, सच्चरित्र तयार होतो का, तर ह्या त च्या नियमानुसार. या ठिकाणी बघा सज्जनची फोड कशी होती बघा, सत अधिक जन, नियम काय, ज ज आल्यास त बद्दल ज होतो. आता या ठिकाणी ज किंवा ज पैकी म्हणजे थोडक्यात ज आलाय, मग त च काय होणार, या ठिकाणी जच तयार होणार, मग त चा ज तयार झाला, म्हणून या ठिकाणी शब्द तयार झाला बघा सज्जन. आता तट्टिका ह्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली थोडी, शब्द खरा काय आहे बघा, तट्टिका असा शब्द आहे. या ठिकाणी ट आहे आणि दुसऱ्या ट ला दुसरी वेलांटी आहे, तर या ठिकाणी तट्टिका जर फोड काय होती बघा, तत् अधिक टीका. आता या ठिकाणी नियम किती आहे, चौथा तिसरा शब्द आहे, तर काय सांगतो या ठिकाणी, ट ठ आल्यास त बद्दल ट तयार होतो. आता या ठिकाणी काय आला, ट आला, मग त बद्दल काय तयार होणार, आपला टच तयार होणार, मग ट ला ट जोडला घेणार, म्हणून हा शब्द तयार झाला आपला तट्टिका. आता खाली बघा उड्डाण, नेम काय सांगतो, ड आला तर त बद्दल ड तयार होतो, मग उड्डाणची फोड काय होती, उत अधिक डान, मग ह्या त चा काय झाला, आपला डच तयार झाला, मग शब्द तयार झाला उड्डाण. आता या ठिकाणी बघा उल्लेख, उत अधिक लेख, नियम क्रमांक 5, जर ल आला तर ल च्या ठिकाणी काय येतो, त येतो. ल च्या समजा त आला, त च्या पुढे ल आला तर त बद्दल काय येणार, लच येणार, म्हणून शब्द काय तयार झाला आपला उल्लेख. आता खालचा शब्द आपण बघतोय मच्छर, दररोजच्या ऐकण्यात येईल, परंतु ह्याची फोड कधी कशी होते
हे अगोदर तुम्हाला माहित नसेल. आता या ठिकाणी बघा 6वा नियम. या 6व्या नियमानुसार मच्छर या शब्दाची पुढे होते. श आल्यास त बद्दल च व श बद्दल छ तयार होतो. हे कसं बघा, आता मच्छरची जर फोड केली तर काय होते बघा, मत अधिक शर. आता या ठिकाणी काय सांगितले, त बद्दल, या तच्या ठिकाणी काय आला, थोडक्यात च आला आणि शेच्या बदल्यात काय आला, छ आला. मग चन छ एकत्र जोडलं गेलं की म आहे असा, र आहे असा, मग शब्द तयार काय झाला आपला बघा, मच्छर. म्हणजे मच्छरचा नियम काय, मच्छर हा शब्द काय कोणत्या नियमानुसार तयार झाला, त च्या नियमानुसार. श आल्यास त बद्दल च व श आल्यास श बद्दल छ तयार होतो, म्हणून हा मच्छर असा शब्द तयार होतो. हे लक्षात राहू द्या. आता या पुढचा नियम काय बघा, म चा नियम, याला आपण काय म्हणतो, म चा नियम. म चा नियम काय बघा, म या व्यंजनापुढे, म या, आता जसं त म्हणलं आपण तसं म च्या व्यंजनापुढे स्वर आला तर तो मागील म मध्ये मिसळून जातो आणि व्यंजन आलं तर म बद्दल मागील अक्षरावर अनुसार किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, शीर्ष बिंदू येतो. हेच आपण उदाहरणावरून स्पष्ट करू. उदाहरण काय बघा, समाचार. आता समाचारचे जर फोड केली कशी तयार होते बघा, सम अधिक आचार. आता समाचार यांनी काय सांगितलंय, जर स्वर आला तर तो मागील म मध्ये मिसळतो. म्हणजे हा स्वर आहे, अ आ ई, तुम्हाला माहिती आहे आ हा काय स्वर आहे, मग ह्यात मिसळला, म अर्धा असल्यामुळं म अधिक आ बरोबर तयार काय झाला, या ठिकाणी आपला मा तयार झाला. म्हणून स मा चार असा समाचार हा शब्द तयार झाला. आता ह्या ठिकाणी बघा, समाप्ती. समाप्ती जर फोड केली तर कशी होती बघा, सम अधिक आपती, सम अधिक आपती. म च्या पुढे काय आला, स्वर आला. स्वर आला की तो ह्यातच मिसळणार, म चा काय होणार, मा तयार होणार, मा. मग शब्द काय तयार झाला आपला, समाप्ती. या ठिकाणी आता बघा शब्द काय, संगम. संगमची फोड कशी होती बघा, सम अधिक गम. आता या ठिकाणी स्वर आलाय का, नाही आला. या ठिकाणी काय आलं, व्यंजन आलं. व्यंजन आल्यावर काय होणार, अनुसार किंवा काय होणार, शीर्षबिंदू तयार होणार. मग ग, हे जे थोडक्यात अनुनासिक आहे ते या ठिकाणी शिरोबिंदूचं काम करतं, म्हणजे शीर्षबिंदूचं काम करतं किंवा अनुसाराचं काम करतं. मग हे म आहे ते कुठं आलं, स वरती आलं, म्हणून तयार काय झाला शब्द, संगम. त्याच प्रकारे काय शब्द बघा, संतोष. संतोषची पुढे कशी होती बघा, सम अधिक तोष. आता या ठिकाणी काय झालंय, म च्या पुढे काय आला, व्यंजन आलं. जर स्वर आला असता मिसाळला असता, व्यंजन आलं असतं तर पूर्वीचा जो शब्द आहे त्याच्यावरती काय शीर्षबिंदू किंवा त्याला काय म्हणतो, अनुसार येतो. मग हा म कुठं जाणार, स वरती जाणार, म्हणून शब्द काय तयार झाला आपला, संतोष. म कुठं आला, स वरती आला, म्हणून हा शब्द तयार झाला संतोष. अशा प्रकारे आपण व्यंजन संधीतील सर्व प्रकार या ठिकाणी बघितलेत. अजून पण काही नियम आहेत, परंतु जे परीक्षेला महत्वाचे आहेत ते सगळे नियम या ठिकाणी आपण बघितलंय. आणि 1 सेकंदाच्या कुठलाही शब्द दिसला तर त्याची संधी कशी ओळखता येईल या ठिकाणी आपण बघितलं. जर असेच नवीन व्हिडिओ आणि नवीन ट्रिक्ससह मराठी व्याकरण एकदम सोपं आणि हे सोपं आणि सहजरित्या समजण्यासाठी आपल्या गुरुकुल योग्य क्लासेसला आजच सबस्क्राईब करा. आपले जे मित्र TET करत आहेत किंवा अजून कुठलीही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांनाही शेअर करा.